अरे हसून जळवतो त्या लोकांना ज्यांना वाटतं याला आपल्याशिवाय कोण नाही। अरे गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। चला चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम रंगों भरी। तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपलं जे मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आणि जे काय ॲप्लिकेशन आपण वापरणार आहे अलाइट मोशन ॲप ते तुमच्याकडे पाहिजे। ठीक आहे, तर ते अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर सुद्धा मिळतं, बट प्ले स्टोअरचं तुम्ही जर डाउनलोड केलं तर तुम्हाला मेंबरशिप घ्यावं लागते आणि जे काय असेल ते त्याला वीकली पेमेंट करावं लागतं, काहीतरी 300-400 रुपयाचं काहीतरी, आय डोंट नो। बट तुम्हाला जर हे फ्रीमध्ये पाहिजे असेल, बिना पैसे देता एकदम म्हणजे एकदम फ्रीमध्ये, ठीक आहे, तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे कुठं, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे। टेलिग्राम ओपन करायचं, सर्च करायचं DS क्रिएशन YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ओपन करायची। अशा प्रकारचं आपलं चॅनल आहे, ठीक आहे। इथे तुम्हाला चॅनलला जॉईन करायचं आणि इथं जे काय आहे ते आपलं मटेरियल सुद्धा भेटतं, व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी मटेरियल भेटतं, मग मटेरियल तुम्ही ते डाउनलोड करायचं, 1 मिनिटात व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ लगेच बनवायचा, ठीक आहे, ट्रेंडिंग आणि अपलोड करून व्हायरल करायचा। बाकी मटेरियल तरी इथं भेटतंय, प्लस ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवतो हे किंवा हे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटते, तर पैसे द्यायची काही गरज नाही, डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या, ठीक आहे। तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया। त्याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर मी इथं अलाइट मोशन आपलं ओपन केलं आहे। आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही अलाइट मोशन जर पहिल्यांदा डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि शेक इफेक्ट आणि बेटमार्क इम्पोर्ट करून घ्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे दिसेल शेक इफेक्ट आणि बेटमार्क, ठीक आहे। तर हे जे काय ते आपलं बेटमार्क आहे, तुम्हाला सिम्पली याचं एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आता काय करायचं, एकदम म्हणजे विषय हार्ड पद्धतीनं मीडियावरती क्लिक करायचं आणि हे जे काय आपलं तुमचं इमेज, आता इथं काय करायचं, तुमचा इमेज वापरायचा, ठीक आहे, तुमचा फोटो वापरायचा, फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटो अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। एवढंसं झालं की तुम्हाला इथं 3 म्हणजे हे मोशन ट्रान्सफर आहे का याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनवर सिम्पली क्लिक करायचं आणि जे काय आहे ह्याचं जे काय ते अशा प्रकारे वाढवायचं, ठीक आहे, आणि ह्याला व्यवस्थित इथं सेट करायचं, ओके। अशा प्रकारे इथं व्यवस्थित सेट केल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक या, एकदम लास्टला या, त्या फोटोवरती क्लिक करून हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत फोटोला ओढून घ्या। आता सिम्पली काय करा, जिथं फोटो आहे काय तिथे यायचं आणि या फोटोवरती क्लिक जिथं बीट मार्क आहे तिथे यायचं, हे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून तिथे यायचं, डायरेक्ट येते आणि फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचं, ठीक आहे। बघू शकता सिम्पली अशा प्रकारे फोटोला मी स्प्लिट करतो। फोटोला स्प्लिट केल्यानंतर सिम्पली एकदम स्टार्टिंग लावून प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि हे जे आपला PNG आहे हा PNG तुम्हाला इथे लावून एकदम लास्टला यायचं आहे, ह्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायचे, ठीक आहे। एवढं असं झालं की सिम्पली त्या मोशन ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे ह्याला जे काय आहे ते इथं सेट करून घ्या, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ह्याला इथं सेट करतो, ओके। आता एवढं झाल्यानंतर सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर एवढं असं केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, जो आपण आता इमोजी लावलो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बॉर्डर आणि शॉर्ट दिसते त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली तर खाली 3 नंबरचं ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याला सिम्पली अशा प्रकारे ऑन करून हे जे ब्लॅकचं ऑप्शन आहे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याचा कलर जो आहे तो तुम्हाला व्हाईट करायचा आहे, ठीक आहे। कलर व्हाईट केल्यानंतर साईडला क्लिक करायचं, नाही तर तुम्हाला साईजवरती क्लिक करायचं आहे आणि साईज जे काय आहे ती साईज तुम्हाला अशा प्रकारे ह्याची वाढवायची आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही ह्याची एवढी साईज वाढवल्यानंतर तुम्ही बघू शकता 71 अशी तुम्हाला साईज ठेवायची, अशा प्रकारे दिसतं एकदम जबरदस्त, ठीक आहे। हां, तर एवढं झालं की अशा प्रकारे दिसतंय, ठीक आहे। बघू शकता एकदम असं जबरदस्त तुम्ही मोठं छोटं सुद्धा करू शकता मोशन ट्रान्सफरवरून अशा प्रकारे, ठीक आहे। इथं व्यवस्थित सेट करतो, तर एवढंच त्याला व्यवस्थित सेट केल्यानंतर साईडला क्लिक करून तुम्हाला याचे बॅक आणि बॅक आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे दिसेल पहिल्या बीटमार्क कशी यायचं आहे, या PNGला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं आहे। आता सिम्पली तुम्हाला इथून यायचं बॅक, ठीक आहे। बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला पहिला इमोजी जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या आणि अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या, ठीक आहे। जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्या। त्याच्यानंतर जो आपला वरचा इमोजी त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करून घ्या। आता एवढासा विषय झाल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून जो लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि रापचिक पद्धतीने बाहेर येऊन इथं काचकीरने बेटमार्क ओपन करायचं। काय करायचं, लगेच बेटमार्कला ओपन करून घ्यायचा आणि हे जेवढं काय फोटो आहे बाग सगळ्या फोटोवरती दन इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे। इफेक्ट लगेच अप्लाय करायचे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा, ठीक आहे। राहिलेले जेवढे काय फोटो असतील त्याच्यावरती हा इफेक्ट दन नाद गुलाब पद्धतीनं लगेच टोकाटोकी करायची सगळी, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इफेक्ट एकदम दन लावतो, बाकी विषय हार्डच, ठीक आहे। हार्ड पद्धतीने इफेक्ट लावून झाला। त्याच पद्धतीने काच किरण व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका,
ठीक आहे, कारण विषय इथं हार्ड असतोय. बघू शकता अशा प्रकारे दिसतंय. आता सिम्पली वर एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं, 720 इथं करायचं, कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल. काय करायचं इथं एक्सपोर्ट रिझोल्युशन 720 पिक्सल, कोड 1 नंबरचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, कारण विषय कसा आहे, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केला, कमेंट केला एक छान छोटीशी, मोठी करा छोटे करा काही विषय नाही, तुमचा विषय हार्ड असो, पण जर कमेंट केला लाईक केला तर विषय एक थोडं मोटिवेशन येतं. ठीक आहे, मोटिवेशन येतं, मग त्याच्यातून आपल्याला व्हिडिओ बनवायला जरा भारी वाटतं. आपण खतरनाक व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी, सगळं फ्रीमध्ये मटेरियल वगैरे देतो आणि नाद खुळा करून टाकतो. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, नक्की लाईक करून तेवढं कमेंट मारा. ओके हां.